आपण म्हणाला की वेगवेगळ्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये त्यांना कौल मिळाला। निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे मतदान झालं ते 50 दिवसाच्या आधी झालेलं होतं, नंबर 1। दुसरी गोष्ट, आपण म्हणताय की त्यांच्याकडं संख्या जास्त आहे इच्छुकांची। काही जण, आम्ही पण 15 वर्ष सरकारमध्ये असताना काम केलेलं आहे। सत्ता असल्यानंतर सत्तेला हपापलेले काही लोक तिकडं आकर्षित होतात। हे आजचं चित्र नाही, हे पहिल्यापासून भारतामध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्याच्यामुळं त्या गोष्टीला अधिक महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही। आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये जे आश्वासनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली होती, ती सगळी आश्वासनं कशी फोल ठरली। मला तर एक अशी बातमी ऐकायला मिळाली की पेट्रोल पंपवाले आणि डिझेल पंपवाले देखील ते म्हणले की आम्ही कार्ड स्वाईप करून घेणार नाही, आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी कमिशन द्यावं लागतं, आम्ही कशा करता कमिशन द्यायचं। म्हणजे सांगताना एक सांगितलं आणि त्याचा रोजचे रोज नवीन अनुभव लोकांना यायला लागल्यानंतर लोकांनी त्याच्या संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये विरोध करायला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे। आणि जसं जसं आपण पुढे जाऊ, ह्याच्यातनं मोठ्यांना, श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्याचं काम झालंय, त्याच्यातून गरीब अधिकच गरीब होत चाललेला आहे। आणि हे चित्र आता दिवसेंदिवस समाजाच्या पुढं येत चाललेलं आहे। हे आपण बघा, आज 14.5 लाख कोटीपेक्षा जास्तीची रक्कम 1000 आणि 500च्या नोटांच्या मध्ये बँकेमध्ये पांढरा पैसा म्हणून जमा झालेली आहे। मग काळा पैसा कुठे गेला, ह्याचं उत्तर 50 दिवसांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये द्यायला पाहिजे होतं। मी रात्री उशिरा ती बातमी वाचली, त्याच्याबद्दलचं उत्तर मी स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये येऊन तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन देईन। मोदी सरकार थांबा। लक्ष्मण जगताप गेला ते मागेच गेले। काही लोक सत्तेला हपापलेले असतात। मी मगाशी सांगितलं की त्याबद्दल आपण किती मला बोलतं केलं तरी मी ते पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन त्याच्या संदर्भातलं उत्तर देईन। आत्ता आम्ही इथं आंदोलनाच्या संदर्भात एकत्र जमलेलं, नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा निव्वळ फार्स ठरलेला आहे। हा जनतेच्या संसाराशी खेळणारा अशा प्रकारचा निर्णय झाला, ह्याच्यातनं कुणालाच समाधान त्या ठिकाणी मिळालेलं नाही आहे। समाजातला प्रत्येक घटक ह्याच्यामधनं त्रासून गेलेला आहे आणि हे संपूर्ण चित्र आता देशाच्या आणि राज्याच्या समोर आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे। उलट माझी विनंती आहे की आपण पण मीडियाच्या निमित्तानं ते काम करावं, वस्तुस्थिती काय ती सांगावी। कधी तुमच्याही बातम्या त्या ठिकाणी दाखवत असताना काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक स्वतःची भूमिका मांडत असताना ते चॅनल बंद केलं जातं, त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी दाखवायचं नाही अशा प्रकारचे फतवे काढले जातात। कधी 15 वर्षाच्या आघाडीच्या सरकारच्या काळात किंवा 10 वर्ष UPAच्या काळामध्ये अशा प्रकारची घटना घडली नव्हती। हा लोकशाहीवर घाला आहे, हे सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे।